नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आपल्या सगळ्यांचं नवीन शिकामध्ये स्वागत। विद्यार्थी मित्रहो, आपण आरोग्य भरती गट क आणि ड बद्दल सर्व माहिती अपडेट देणार आहोत। नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढलेत, त्यानंतर त्याचा मेरिटवर काय परिणाम होणार, कोणत्या उमेदवारांचं काम होणार, 138 वाल्यांचं काम होणार का, त्यानंतर जागा किती वाढणार, त्या संदर्भात ही सर्व माहिती अपडेट आहे। तसंच विद्यार्थी मित्र, आरोग्य मंत्र्यांनी काय माहिती दिली, कधीपर्यंत नियुक्ती देणार, तसंच विद्यार्थी मित्रहो, जिल्ह्यांचा कट ऑफ किती लागणार, तर आपण यामध्ये 7-8 जिल्हे आणले आहेत, त्याचा कट ऑफ किती असणार महिला व पुरुषांचा ते सुद्धा सांगणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा हीच विनंती करतो। आणि आपल्याला काही मुलांच्या कमेंट होत्या की जागा वाढ होणार आहे का, त्या संदर्भात सुद्धा अत्यंत महत्त्वाची माहिती अपडेट देणार आहोत विद्यार्थी मित्र। त्यामुळे एकच विनंती, परत पुन्हा शेवटपर्यंत बघा, अर्धवट सोडू नका। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, एक प्रकारे नॉर्मलायझेशन लिस्ट आहेत आणि उमेदवारांना सगळ्यात मोठा जबरदस्त मार्क याच्यामध्ये पडलेले आहेत। जवळजवळ विद्यार्थी मित्र 8 ते 10 मार्काचा फरक पडलेला आहे। काहींचे 6 वाढले, काहींचे 2, कोणाचे 4, कोणाचे 8 तर कोणाचे 10पर्यंत मार्क वाढलेले आहे। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्र, हे बघा तुम्ही 176, 74 वाला 179 वर गेला, 184। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र मार्क वाढले आहेत आणि आपण कट ऑफ किती लागणार या संदर्भात सुद्धा सर्व माहिती देणार आहोत। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, थोडा मोठा व्हिडिओ होणार आहे। सगळ्या जिल्ह्यांचा आपण कट ऑफ सांगणार आहे, ज्यामध्ये पुणे, ठाणे, त्यानंतर बुलढाणा झाला, त्यानंतर नागपूर झाला, त्यानंतर विद्यार्थी मित्र असे 5 ते 7 जिल्ह्यांचा आपण सगळ्या जिल्ह्यांचे कट ऑफ तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहेत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, पूर्ण बघा विद्यार्थी मित्र, तुमचे किती मार्क वाढले, किती मार्क वाढल्याचं काम होऊ शकतं आहे, त्यानंतर जागा वाढसुद्धा किती प्रमाणात झाल्या तर किती फरक पडेल, कशा प्रकारे सर्व उमेदवारांच्या मार्कवर आणि नियुक्तीवर कसा फरक पडेल तीसुद्धा माहिती देणार आहोत। तर विद्यार्थी मित्र, सर्वात महत्त्वाचं गट ड पदं आहे, ती जवळजवळ 3-3.5 हजार पदं आहेत। तर त्यामध्ये विद्यार्थी मित्र 96-98 हजार उमेदवारांनी फॉर्म भरले होते, त्यापैकी जवळजवळ 85,000 उमेदवारांनी परीक्षा दिली होती। तर त्या सर्व परीक्षेचे निकाल आता हे थोडक्यात जाहीर झाले आहेत। नॉर्मलायझेशनमध्ये सुद्धा विद्यार्थी मित्र 170 वाला उमेदवार बघू शकताय, 77 वर गेला म्हणजे 7 मार्क वाढले। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्र 182 वर गेला आहे। तर अशा प्रकारे सर्व उमेदवारांचे नॉर्मलायझेशनमध्ये 8 ते 10 मार्क वाढले। तलाठीचे सुद्धा अशाच प्रकारे मार्क वाढले होते विद्यार्थी मित्र। आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगणं असं आहे की यामध्ये मॅक्सिमम मार्क जर म्हटले तर 160 आहे, सगळ्यात शेवटचा टक्का झाला। कारण की जवळजवळ टोटल जागा आहे 3,500 जागा आणि या मेरिट लिस्टमध्ये जर सर्व आकडेवारी जर काढली तर जवळजवळ 4-4.5 हजार उमेदवारांना 160च्या पुढं मार्क आहे। त्यामुळं 160च्या आतल्याचं काही चान्स नाही आहे भरती होण्याचे। तर विद्यार्थी मित्र, त्याचे भरती होण्याचे चान्स कसे वाढतील, कसं काय होईल ते सुद्धा आपण सांगणार आहोत। 140, 142, 146 वाल्याचं सुद्धा कसं काम होईल ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत। तुम्हाला एकच विनंती करतो की चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा, सगळी माहिती देणार आहोत आपण। ही माहिती अत्यंत बरोबर आहेत आणि ही गोष्ट झाली तर 100% 138 वाल्याचं सुद्धा 100% काम होईल। त्यामुळं एकच विनंती की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। तर विद्यार्थी मित्र, तुम्ही हे सर्व बघलं आहे, आता इतके मार्क वाढलेले आहेत। 160च्या पुढं जवळजवळ 4-4.5 हजार उमेदवार 160च्या पुढचेच आहेत आणि टोटल ग्रुप डीच्या जागा आहे फक्त 3,500। तर विद्यार्थी मित्र, 160 वाला भरती होणारे 100% खरं आहेत। परंतु विद्यार्थी मित्र, आरोग्य विभागामध्ये ऑलरेडी आधीच खूप मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमी आहेत। त्यामध्ये गट डचे मनुष्यबळ हे खूप कमी आहेत। त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहेत। मागं आरोग्यमंत्री साहेब यांनी सुद्धा सांगितलं होतं की लवकरच आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरती करणार आहोत आणि यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत सांगू शकत नाही की किती जागा वाढतील, वाढू पण शकताय विद्यार्थी मित्र। ज्याप्रमाणे तलाठी भरतीच्या जागा वाढल्या त्याप्रमाणे याच्यासुद्धा जागा वाढतील विद्यार्थी मित्र। जर जागा वाढल्या विद्यार्थी मित्र तर 100% कमीत कमी 150 मार्क, म्हणजे ज्या उमेदवाराला 150 मार्क आहे त्याचंसुद्धा सिलेक्शन होईल आणि ज्या उमेदवाराला 148 त्यानंतर 150च्या दरम्यान मार्क आहे त्याचंसुद्धा विद्यार्थी मित्र सिलेक्शन होईल। तसंच विद्यार्थी मित्र, जर जागा कोणत्या जिल्ह्याच्या वाढतात त्यावर अवलंबून आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या वाढतात त्यावर अवलंबून आहेत। जर SC कॅटेगरीच्या जागा वाढल्या तर SC कॅटेगरीचे म्हणजे 138, 140चे जे उमेदवार आहेत, 142चे त्यांचीसुद्धा चान्स होऊन जातील जर जागा वाढ झाली तर। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र,
ही आपण माहिती देतात. आणि आपली तानाजी सावंत साहेबांनासुद्धा अत्यंत महत्त्वाची कळकळीची विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त जागा वाढाव्या याच्यामध्ये, जेणेकरून विद्यार्थी मित्र कमी मार्कवाल्यांनासुद्धा फायदा होईल आणि जागा वाढवल्याच पाहिजे, ज्याने मनुष्यबळ जे आरोग्य विभागात रिक्त आहे ते पण भरलं जाईल. तर विद्यार्थी मित्र आपण यामध्ये अत्यंत महत्त्वाची जेन्युइन माहिती देणार आहोत. कुठल्याही प्रकारची विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार नाही, काही नाही. सगळं विश्लेषण करून किती कट ऑफ जाणार, कशाप्रकारे सर्वच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार, जागेवाढ झाली तर किती मार्कवर विद्यार्थ्यांचं काम होणार, वेटिंगवाल्या कुठपर्यंत येऊ शकतो, किती मार्क प्लसवाला सेफ स्कोर असणार, आणि आपण सर्व जिल्ह्यांचा कट ऑफसुद्धा यामध्ये सांगणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा आहे विद्यार्थी मित्र, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला सर्व माहिती कळेल, तरच तुम्हाला सगळा अंदाज येईल की आपलं काम होईल की नाही होईल, आपण वेटिंगला पडू की आपलं 100% काम होईल, या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अंदाज येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मोठा व्हिडिओ आहे, जवळ 20-25 मिनटाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा, वेळात वेळ काढून बघा. हा तुमचा फायद्याचा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण कोणतीही फसवीची माहिती सांगत नाही, रिअल आणि एकदम महत्त्वाची माहिती सांगत आहे, सगळं विश्लेषण करून आहे. तर विद्यार्थी मित्र साधारणतः तरी गड्डाचे पद आहे 3,500 पदं, आणि तुम्ही आकडा बघू शकताय 3,663 नंबरचे जो उमेदवार आहे त्याला 152 मार्क आहेत. म्हणजे याचा अंदाज याच्यावरून तुम्ही समजून घ्या, कमीत कमी 160वाला आहेत हा तुम्ही, आणि 152वरून हा 160वर गेलेला आहेत. म्हणजे साधारणतः तरी विद्यार्थी मित्र तुम्ही हा बघू शकता की कमीत कमी 160च्या खाली तर मेरिट जाणारच नाही आहेत. हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो आहे. ही कुठली प्रकारची दिशाभूल नाही करीत आपण, काही नाही, काहीच नाही. जे रिअल होणार आहे ते सांगतो आहे. 160च्या खाली तर मेरिट कोणत्याच कॅटेगरीत जाणार नाहीत, कारण की तुम्ही बघू शकताय 3,500 जागा आहेत, आणि जवळजवळ आपण खाली जरी गेलो तरी आपण जवळजवळ 4,000 उमेदवार, म्हणजे 4,000च्या आकड्यावर जरी गेलो तुम्ही बघू शकता. सिरियल नंबर जर खाली आपण तुम्ही बघा विद्यार्थी मित्र, शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, अर्धवट व्हिडिओ सोडून जाऊ नका. सगळं विश्लेषण आपण यावर अभ्यास करून आणलेलं आहे. हे कोणतंही फालतू विश्लेषण नाहीत. जवळजवळ 159 म्हणजे 160च्या खाली तर उमेदवाराला मार्क म्हणजे मेरिट जाणारच नाही, कारण की 4,500 जागा आहेत, आणि जवळजवळ 4,000 उमेदवारांना जर 160 प्लस मार्क असेल, त्याच्या खालचे कसे काय पोरं भरती होणार आहेत. तर इतकं असं 160च्या पुढंच जाणार. तर आपण त्यावरच एक सगळं मेरिट सांगणार आहोत. यामध्ये आपण 5-6 जिल्हे सांगणार आहोत, अत्यंत महत्त्वाचे जिल्हे आहेत की किती जिल्ह्याचं, कोणत्या जिल्ह्याचं किती मेरिट जाणार. आणि यामध्ये विद्यार्थी मित्र 55, 152 अशा मार्कवाल्याचं सुद्धा कसं काम होणार ते सुद्धा आपण या विद्यार्थी मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तर या विद्यार्थ्यांचे कामं कसे होणार ते सुद्धा आता मी आज तुम्हाला स्पष्ट करतो. 27,000 जे शिक्षक भरती होणार आहे, ते शिक्षक जर भरले गेले तर याच्यातले जवळजवळ 2,500-3 हजार पदं हे तिकडं जाणार. म्हणजे गट डचे नोकऱ्या सोडून ते उमेदवार तिकडं जॉईन होणार, आणि त्यामुळे इथले जे पदाचे जे रिक्त होणार त्याच्यातले जे वेटिंगला विद्यार्थी राहणार 152पर्यंतवाले, 150वाले, त्यांची कामं हे 100% होऊ शकतात. पुढं वेटिंग लिस्टला अजून तुम्हाला 6 ते 8 महिने वाट बघावी लागेल मेरिट लिस्टची सुद्धा, कारण की सांगू शकत नाही. मुंबई पोलीसचा पेपर झाला कधी 2000 म्हणजे जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वी झालेला आहे. नांदेड जिल्ह्याची मागच्या महिन्यात मेरिट लिस्ट परत पुन्हा आली, त्याच्यामध्ये वेटिंगवाले विद्यार्थी त्यांनी घेतल्याची. त्यामुळं तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल जवळ 8 ते 9 महिने, कारण की तलाठी भरती, वनरक्षक, जिल्हा परिषद भरती, तर या 4-5 जिल्ह्यांचे कट ऑफ पेपर व्हायचे बाकी आहे, त्यांचे निकाल यायचे बाकी आहे. त्यामुळे धीर सोडू नका, धीर धरा विद्यार्थी मित्र. तुमचं इथंसुद्धा चान्स होणार आहे, कामाची संधी निर्माण होती आहे, कारण की जे उमेदवार तिकडं जॉईन होणार ते इकडची नोकरी सोडून तिकडं जाणार. हे गटडचं शेवटचं पद आहे शिपायाचं, आणि ज्या उमेदवाराचं वरच्या पदाला काहीतरी अधिकारी म्हण किंवा लिपिक किंवा इतर जे पद आहे त्याच्यावर काम होणार, तो विद्यार्थी इकडं कसं काय नोकरी करणार. त्याच्यामुळे इथला उमेदवार ती नोकरी सोडून तिकडं जाणार, आणि इथं जे वेटिंगला राहणार जवळजवळ 10 नंबरपर्यंत जे वेटिंगला विद्यार्थी येणार त्यांचे चान्स तयार होणार आहे विद्यार्थी मित्र. 100% होणार म्हणजे होणार. हे तुम्ही माझ्याकडून आजच लिहून घ्या, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची 4-5 जिल्ह्याचे कट ऑफ सांगणार आहेत. हे कट ऑफ अत्यंत एक्सपेक्टेड राहणार आहे. याच्या पुढे कट ऑफ तर विद्यार्थी मित्र साधारणतः तरी जाणार नाही, आणि कोणतीही दिशाभूल नाही. विद्यार्थ्यांना खोटी
माहिती नाहीत की काय होणार. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हीच विनंती. जर शासनाने 27,000 शिक्षक भरले, 4,500 तलाठी भरले, त्यानंतर जे 17,000 जे जिल्हा परिषद भरती आहे ती पूर्णपणे जर झाली, सगळ्या भरती प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, त्यानंतरच विद्यार्थी मित्र तुमचा निकाल तुम्हाला कळणार. वेटिंगला जर आले तुम्ही 10 नंबरला आहे तरी खचून जाऊ नका, वेटिंगला 12 नंबरला आले तरी खचून जाऊ नका. कारण की काय होईल भरोसा नाही, तुमचं वरती टपके नाव येऊन जाईल, लगेच तुमचं काम होणार. जर इकडं जर त्या उमेदवार समजा उदाहरण घ्या, वरती जे विद्यार्थी आहेत आता हे 182, 84, 86 हे मार्कवाले जे विद्यार्थी आहे, हे विद्यार्थी सगळे टॉपर विद्यार्थी आहे आणि यांनीच तलाठीचे पेपर दिले, वनरक्षक दिले, इतर जिल्हा परिषद भरती दिली, ही दिली ती दिली, ते विद्यार्थी तिकडे जाणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगणं तर एवढंच आहे की साधारणतः तरी विद्यार्थी मित्र हे 2,500-3,000 पदं जर याच्यातले कमी झाले, वेटिंगवाले उमेदवार उचलले जाणार. त्याच्यामुळं हे तुम्ही धीर सोडू नका. आपण नागपूर जिल्ह्याचा कट ऑफ सगळ्यात पहिले तुम्हाला सांगत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, थोडा मोठा व्हिडिओ आहे. आपण यामध्ये आणखी जिल्हे सांगणार आहोत. नागपूर जिल्हा बघूया तुम्ही विद्यार्थी मित्र. तर तुम्हाला नागपूर जिल्ह्याचं सांगतोय मी. नागपूर ओपन कॅटेगरी पुरुष. तर याच्यामध्ये जर म्हटलं तर कमीत कमी तुम्हाला कोणतीही पशवी नाही, काही नाही, काहीच नाही. कमीत कमी विद्यार्थी मित्र याच्यामध्ये जर म्हटलं तर 168+ वाला पुरुष हा जातो आहे, याची सेफ स्कोरमध्ये जातो आहे आणि याची चान्स होण्याचं काम आहे. नागपूर ओपन. त्याच्यानंतर आपण बघूया OBC बघूया. ओबीसी आणि नागपूर त्याच्यामध्ये ओपनची जी महिला म्हटली तर ओपनची महिला जाऊ राहिली विद्यार्थी मित्र कमीत कमी 160+. ओके, महिला नागपूर महिला ओपन. त्याच्यानंतर आपण बघूया नागपूर जाती विद्यार्थी मित्र. नागपूर OBC विद्यार्थी मित्र कमीत कमी 166+ वाला उमेदवार हा याचे चान्स बनत आहे नागपूरचा OBCचा. त्याच्यानंतर महिलाचं म्हणली तर कमीत कमी महिला तुम्हाला कोणती फसवेगिरी नाही, काही नाही, काहीच नाही, रिअल सांगतो 156+ वाली महिला. नागपूर महिला 156+ वाली तिची चान्स बनताय विद्यार्थी मित्र, बनू शकताय. कारण की पुरुष आणि महिलांच्या मेरिटमध्ये फरक आहेत, बरोबर. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र आपण बघूया आता नागपूर EWS पुरुष जर म्हटलं तर कमीत कमी पुरुष जर म्हटलं तर 162+ वाला उमेदवार EWS वाला जातो आहे. नागपूर पुरुष 162 वाला उमेदवार आणि महिला जर म्हटलं तर कमीत कमी 152 वाली महिला म्हणजे सेफ स्कोरपर्यंत जाती येते, तिचं काम होण्याची संधी निर्माण होऊ शकते. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपण याच्यानंतर SC बघूया. नागपूर SC पुरुष कमीत कमी 160+ इतका स्कोअर तुम्ही धरून चाला. आणि महिला जर म्हटली तर 152+ महिला 152+ महिला इतका स्कोअर तर महिलाचा जाऊच राहिला. त्याच्यामुळं आणि ST बघूया आपण. नागपूर ST जर म्हटलं तर कमीत कमी 158+ वाला संधी बनून राहिली याची STचा. आणि त्याच्यानंतर महिला ST जर म्हटली तर कमीत कमी तिचीसुद्धा 150. अशा प्रकारे यांची इतकी संधी बनतं, इतके मार्कवाल्याचं काम होऊ शकतं. 100 जवळजवळ जरी सांगितलं तरी आपण थोडक्यात जर म्हटलं तर 156च्या आतच्या उमेदवाराचे चान्सच नाहीत पुरुष. आले का लक्षात. त्याच्यानंतर आपण EWS झालं, SC झालं, ST झालं. आता यानंतर NT, त्यानंतर विजय, या ज्या कॅटेगरी आहे SBC यांचं किती लागणार पुरुषांचं ते 164+ भाऊ. नागपूरचं ज्याला इतके मार्क असणार 164+ त्याचं संधी निर्माण होऊ राहिली. आणि त्यानंतर जर म्हटलं तर कमीत कमी महिलांचं जर म्हटलं तर 152+ महिला नागपूर या प्रवर्गाच्या, बरोबर आहेत. तर अशा प्रकारे हे सर्व मेरिट लागणार आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर आपण आता पुणे जिल्हा बघूया. तुम्हाला पुणे जिल्ह्याचं सांगतोय. पुणे जिल्ह्याचं कसं बनणार, कारण की तुम्ही बघू शकताय 4,000 उमेदवारांनाच इतके मार्क आहेत आणि आपण पुणे जिल्ह्याचं तुम्हाला सर्व विश्लेषण करून सांगतोय मी. कोणती याच्यामध्ये काहीच नाही, शेवटपर्यंत बघा. तुम्ही अर्धवट व्हिडिओ सोडत जाशाल काहीच कळणार नाही. पुणे ओपन
कमीत कमी पुण्याचं ओपन जरी म्हणलं ना, सगळ्यात जास्त जागा तिथं आहे आणि फॉर्मसुद्धा सगळ्यात जास्त तिथंच फॉर्म आलेले आहे. त्याच्यामुळं आपण कमीत कमी सांगतो की ओपन हे 170+ जातो आहे ओपनवाला. आणि महिलाचं म्हणली तर कमीत कमी 162+ जाती आहे महिला, ओपनची महिला पुण्याला. त्याच्यानंतर OBC, त्यानंतर OBC पुणे OBC पुरुष जरी म्हणलं तरी पुरुषाचं जातं आहे कमीत कमी 168+ पुरुष आणि महिला कमीत कमी 160+ OBC. त्यानंतर EWS बघू आपण, EWS कमीत कमी 166+ ते 164+ इतके मार्कवाला उमेदवार हा EWSचा पुण्याला पुणे हा पुरुष सेफ स्कोअरमध्ये राहतो आहे. आणि महिला जर म्हणलं तर कमीत कमी 158+ वाली महिला पुणेमध्ये सेफ जाती आहेत. अशा प्रकारे हे पुण्याचं असू शकतं विद्यार्थी मित्र. त्यानंतर आपण EWS पुणे बघितलं. त्यानंतर पुणे ST बघूया आपण. STचं तर काय खूप कमी असतं, तरी पण साधारणतः म्हणलं तर 162+ ST जाणार आहेत पुण्याचं. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र तुम्ही महिलाचं जर म्हटलं तर महिलाचं कमीत कमी जाणार विद्यार्थी मित्र कमीत कमी 156+ महिला STसुद्धा. कारण की सांगताच येत नाही, कमीत कमी 4,000 उमेदवारांना 156-58 मार्कपर्यंत आहे. त्याच्यामुळे त्याच्या आत कट ऑफ सांगणं हे चुकीचं आहेत आणि त्याच्या पुढंच कट ऑफ राहणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्र आणि जे प्रवर्ग आहेत पुण्याचे जे ENT, त्याच्यानंतर विजय, त्याच्यानंतर ESBC, तर हे जे प्रवर्ग आहेत तर यांचा कट ऑफ कसा असणार आहे पुण्याचा साधारणतः तरी विद्यार्थी मित्र 140+ म्हणजे 64+, 164+ आणि महिला जरी म्हणल्या तर 158+ महिला इकडं यांचं काम होण्याची म्हणजे सेफ स्कोअरमध्ये जात आहेत. अशा प्रकारे यांचं काम होण्याची संधी निर्माण होती आहेत. आपण बघितलं नागपूर, पुणे. आता आपण ठाणेचा जिल्हा बघूया विद्यार्थी मित्रांनो. ठाणे ओपन तर याच्यामध्ये जरी म्हटलं तरी विद्यार्थी मित्र कमीत कमी 168+ वाला पुरुषाचं काम होतं इथं पुरुष. आणि महिला जरी म्हटली तर कमीत कमी 160+ असं. त्यानंतर ठाणे OBC पुरुष जर म्हटलं तर कमीत कमी 166+ वाला. त्याच्यानंतर महिला जर म्हणली तर 156+ वाली. हे अशा प्रकारे महिलांचं इथं संधी बनून राहिली. आणि इथे सुद्धा 156च्या जे खाली आहे त्यांचे संधीचे चान्स खूप कमी आहेत. 156च्या जे खाली आहे त्यांचं योगायोगाने जर काम झालं तर झालं, परंतु 156च्या खाली मेरिट तर काही येणार नाहीचे विद्यार्थी मित्र. त्याच्यामुळे असं असू शकतं आहे. त्याच्यानंतर आपण SC EWS बघूया. OBC झालं, EWS ठाणे EWS बघूया. तर ठाणे EWS तर असणार आहेत कमीत कमी 164+ वाला. 164 ते 100 साधारणतः तरी 166+ ज्यांना आहे ते सेफ स्कोअरमध्ये येत आहे. महिला जरी म्हणलं तर 156+ महिला ज्या असतील त्या सेफ स्कोअरमध्ये EWSचे सुद्धा येत आहेत. बरोबर आहे. त्यानंतर SC जर म्हटलं तर SC ठाणे जर म्हटलं तर कमीत कमी SC ठाणे जर म्हटलं तर 162+ वाला SC ठाणे जातो आहे. त्याच्यानंतर महिला जर म्हटलं तर कमीत कमी महिलासुद्धा 155+ वाली महिला इकडं तिचं काम होण्याची संधी निर्माण होती महिलांची. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ठाणे बघितलं STचं तर काय खूप कमी लागतं. STचं म्हणलं तर 160+ जरी असला तरी STचा कट ऑफ तयार होऊ राहिलात. आणि महिलाचं जर म्हटलं तर 154+ महिला जरी असली तरी ठाणेमध्ये त्यांचे म्हणजे संधी तयार होती आहेत. संधी इतक्या मार्कवर त्यांचे काम होण्याचे चान्स आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र ज्या इतर प्रवर्ग आहेत ठाणे इतर प्रवर्ग ENT, त्यानंतर विजय, त्यानंतर ESBC, तर हे जे प्रवर्ग आहेत तर यांचा कट ऑफ किती लागेल विद्यार्थी मित्र ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, एवढीच विनंती आहे तुम्हाला कळणारच नाही मी काय म्हणतो आहे ते. तर विद्यार्थी मित्र
हा व्हिडिओ याच्यामध्ये यांचा कट ऑफ जाणार जवळजवळ साधारणतः तरी 140+ म्हणजे 64+, 164+ जाणार पुरुष. आणि महिला जर म्हटलं तर कमीत कमी महिला जाणार कमीत कमी 158+ महिला बस. इतका सरासरी कट ऑफ लागू शकतो. हा कट ऑफ अंदाजित आहेत, याच्यामध्ये बदलही सुद्धा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्र हा फक्त अंदाज आहेत. आणि तुम्ही बघू शकता की जवळजवळ 4000ला जे उमेदवार आहे त्यालाच किती मार्क आहेत 156वाला. त्याच्यापेक्षा आपण काय जर 500 उमेदवारांनी जरी नोकरी जॉईन नाही केली 156पर्यंत सध्या तरी इतकंपर्यंत मेरिट येऊ शकते. त्याच्या खाली जर मेरिट येणारच नाही. तुम्हाला कोणी सांगितलं असेल तर मग ते तुम्हाला येड्यात काढून राहिलेत हे तुम्ही धरून चाला. 156च्या खाली त्याच्या खाली मेरिट कोणत्या जिल्ह्याचं आणि कोणत्याही कॅटेगरीचं येऊच शकत नाही, येणारच नाही. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्र आपण पुढं आता ठाणे झाला, त्याच्यानंतर पुणे झाला, नागपूर झाला. आपण आता बघूया विद्यार्थी मित्र बुलढाणा जिल्हा. या बुलढाण्याचं मेरिट साधारणतः किती राहणार. बरोबर बुलढाणा तर याचं ओपन जर म्हणलं तर ओपन OBC EWS SCच्या सर्वसाधारण सगळ्यात जास्त जागा आहे तिथं. त्याच्यामुळं ओपनचं जरी म्हणलं तर कमीत कमी ना 168+वाला ओपन. आणि महिला जर म्हणली तर 162 महिला तिथं. कुठं बुलढाणा ओपन. त्याच्यानंतर बुलढाणा OBC जर म्हणलं बुलढाणा OBC तर पुरुषांचं लागतं आहे तिथं कमीत कमी 166+ आणि महिला जर म्हटलं तर कमीत कमी 160+ OBC. त्याच्यानंतर EWS जर म्हटलं तर EWS बुलढाणा EWS पुरुष जात आहेत जवळजवळ तुम्हाला सांगतो मी 164+ आणि महिला जर म्हटलं तर महिला कमीत कमी 158+. अशा प्रकारे हे मेरिट जाणार आहेत. आणि EWS नंतर OBC बघितलं आपण. SC जर म्हटलं तर कमीत कमी 162+ SC आणि महिलाचं जर म्हटलं तर कमीत कमी 156+ महिला पाहिजे इथं. त्यांची काम होण्याची संधी तयार होती आहेत SCची. बुलढाणा SC महिला पुरुष. त्यानंतर ST जर म्हटलं तर कमीत कमी 160+ पुरुष आणि महिला जर म्हटलं तर कमीत कमी 155+ बस. आणि बाकी जे इतर जे कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये NT, त्यानंतर विजय, त्यानंतर SBC, तर ह्या ज्या कॅटेगरी आहेत यांचा सेफ स्कोर राहणार आहेत 164+ आणि महिलाचं म्हटलं तर 158+. तर अशा प्रकारे आपण बुलढाण्याचं सुद्धा तुम्हाला विद्यार्थी मित्र मेरिट सांगितलेले आहेत. इतकं मेरिट लागणं हे आपल्याला असे अपेक्षित आहेत. कारण की नॉर्मलायझेशनमध्ये मार्क इतके डेंजर वाढले, 8, 9, 10 मार्क वाढले. त्याच्यामुळं मेरिटचा टक्का हा गेला. आणि सगळ्यात सर्वसाधारण जागा आहे 4500. त्याच्यामध्ये 4000 उमेदवारांनाच 160च्या पुढं मार्क आहे. त्यामुळे त्याच्या आतल्या मेरिटची काय अपेक्षा ठेवायची आपण. तर अशा प्रकारे बुलढाण्याचं मेरिटसुद्धा विद्यार्थी मित्र चाललेलं आहे. तर आपण विद्यार्थी मित्र याच्यामध्ये बघू. याच्यानंतर आता आपण बघूया नंदुरबार जिल्ह्याचं मेरिट किती जाणार ते आपण याच्यामध्ये सांगत आहोत. तर नंदुरबार तुम्ही बघू शकताय. नंदुरबार जिल्हा. तर नंदुरबार जिल्ह्याचं मेरिट अशा प्रकारे लागणं विद्यार्थी मित्र. ओपनचं जरी म्हणलं तरी कमीत कमी तिथं 166+ ओपन चाललं आहे पुरुषांचं नंदुरबार. आणि महिलांचं जर म्हटलं तर कमीत कमी 160+ महिला नंदुरबार. त्याच्यानंतर OBC नंदुरबार जर म्हटलं तर कमीत कमी 165+ किंवा 164+ OBC जाणार पुरुष. आणि महिलांचं जाणार कमीत कमी 160+. अशा प्रकारे जाणार OBCचं. नंदुरबार OBC सांगितलं आपण. आता EWS बघूया आपण. नंदुरबार EWS बघू आपण. नंदुरबार EWS. त्याच्यामध्ये पुरुषांचं जाणार विद्यार्थी मित्र साधारणतः तरी
100 कमीत कमी 62 प्लस आणि महिलांचं जाणार 156 प्लस EWS. त्याच्यानंतर SC नंदुरबार SC पुरुष जाणार कमीत कमी 160 प्लस आणि महिलाचं म्हटलं तर कमीत कमी 155 प्लस. STचं म्हटलं नंदुरबार ST पुरुष जाणार कमीत कमी 159 प्लस आणि महिला जाणार कमीत कमी 155 प्लस. 155च्या खाली मिरिटच धरायचं नाही आपलं कोणतंच नाही. काठावर इथपर्यंत येऊन पोचणार आहे असं आपण गृहीत धरायचं. कारण की तुम्हाला मागाशीच सांगितलं इतके मार्क टोटल उमेदवारांना निघत आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हे सर्व मिरिटचा टक्का आपण काढलेला आहेत. याच्यामध्ये आपण आत्ताच सांगितलं SC सांगितलं नंदुरबार, त्याच्यानंतर ST सांगितलं, त्याच्यानंतर ज्या इतर कॅटेगरीच्या आहेत त्याच्यामध्ये NT, त्यानंतर विजय, त्यानंतर SBC या ज्या कॅटेगरी आहेत तर यांचं मेरिट किती जाणार तर पुरुषांचं जाणार यांचं 164 प्लस आणि महिला 160 प्लस. यांची संधी तयार होऊ शकते. याच्यामध्ये SBC जी कॅटेगरी आहे त्यांचं आणखी कमी येईन, त्यांचं कमी मेरिट लागत असतं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही सर्व आपण तुम्हाला कट ऑफची अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे.